जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट आणि ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आज दिनांक 17 मे 2024 रोजी SPPUच्या समर एक्झाम 2024चे काही निकाल हे जाहीर करण्यात आलेले आहे. तर FY SY आणि TY BA BCom BSc कम्प्युटर सायन्स BCA सायन्स BBA BBIB BBA CA तसेच अन्य अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि बाकी अभ्यासक्रमाचे देखील निकाल कधी जाहीर होतील याबाबत आपण टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्हाला सांगणार आहे आणि नेक्स्ट अकॅडमिक इयर याबाबत देखील आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर का अद्याप आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जेही मेसेज केलेले जातात ते कृपया काळजीपूर्वक बघत जा, कारण एक मेसेज अगेन रिपीट केला जात नाही. त्यामुळं आपण दिवसभरातली जे काही मेसेज आहे ते काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला SPPUच्या एक्झामबाबत, रिझल्टबाबत आणि येणाऱ्या अकॅडमिक इयरबाबत वेळोवेळी माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मनामध्ये आत्ता कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल कोणता निकाल कधी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, निकालाबाबत अद्ययावत माहिती बघण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण SPPUच्या एक्झामिनेशन सेक्शनकडे गेलं पाहिजे. त्यामध्ये इथे तुम्हाला एक कॉलेज लॉग इन दिसेल. या कॉलेज लॉग इनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला इंटरनल मार्क्स एंट्री एप्रिल मे 2024 दिसेल. त्यावरती तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आर्ट्स अँड फाईन आर्ट्सची जर का लास्ट डेट बघितली तर इंटरनल मार्क्स एंट्री करण्यासाठी महाविद्यालयाला 17/5/2024 तर काही अभ्यासक्रमाला PGच्या 20 मे 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मेंटल अँड मॉरल सायन्समधल्या अभ्यासक्रमाला 17/5 किंवा 20/5 अशी डेट दिलेली आहे. सायन्स फॅकल्टीमध्ये बहुतेक अभ्यासक्रम जे काही अंडर ग्रॅज्युएशनचे आहे तर त्यांना 17/5 तारीख दिलेली आहे. तर MSc 2023 आणि 2019 पॅटर्नच्या अभ्यासक्रमांना 20/5/2024 किंवा आणखीन काही मुदतवाढ त्यांना देण्याची शक्यता आहे. त्यानंतर इथे लॉ फॅकल्टीकडे जर का बघितलं तर इथे काही डिप्लोमा रिलेटेड कोर्सेस आहे. त्यामध्ये LLB असतील, BA LLB असतील किंवा अन्य काही डिप्लोमा कोर्सेस आहे. यांची अंतिम डेट मार्क भरण्याची काही अभ्यासक्रमाची 17 मे 2024 आहे, तर काही अभ्यासक्रमाची ही 31 मे 2024 आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची जर का आपण मुदत बघितली तर SC TE BE FE वगैरे यांच्या जे काही मार्क भरण्याच्या अंतिम जे काही डेट आहे त्या 20/5/2024 दिलेल्या आहेत. तसेच ME रिलेटेड काही अभ्यासक्रम आहे त्यांच्या देखील 20/5/2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली. तर कॉमर्स अभ्यासक्रमाच्या बाबतीत ही जी काही मुदत आहे तर BBA BCA BBA IB त्यानंतर BBA त्यानंतर BCom MCom याबाबत तसेच डिप्लोमा रिलेटेड काही अभ्यासक्रम आहे यांची परीक्षेची इंटरनल मार्क भरण्याची अंतिम मुदत ही 17 मे 2024 ते 20 मे 2024च्या आसपास आहे. त्यानंतर आपण मॅनेजमेंट किंवा एज्युकेशन, फार्मसी यांची देखील जर का आपण डेट बघण्याचा प्रयत्न केला तर काहींची 20/5 आहे, काहींची 13/6 आहे, तर काहींची 8/7 पर्यंत आहे. म्हणजे MBAचा निकाल हा डायरेक्ट जुलै महिन्याच्या पुढेच जाणार आहे. त्यानंतर इथे फार्मसी रिलेटेड काही जर का बघितले तर यांची मुदत देखील 20/5/2024 आहे. हे मी तुम्हाला इंटरनल मार्कांची डेट सांगण्याचं कारण मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आपण थोडंसं इथे खालती स्क्रोल केलं तर इथे कॅप मार्क्स एंट्री फॉर एप्रिल मे 2024 दिलेले आहे. यामध्ये जर का क्लिक केलं तर हे सर्व अभ्यासक्रमाची जी काही इथे माहिती दिलेली आहे हे सर्व फर्स्ट इयरचे अभ्यासक्रम असणार आहे, ज्यामध्ये BBA IB नंतर BSc सायबर अँड डिजिटल सायन्स नंतर काही डिप्लोमा रिलेटेड अभ्यासक्रम आहे. त्यानंतर काही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा रिलेटेड आहे. MBA हा जर का सोडला त्याच्यानंतर इथं PGDCM हा 2022 पॅटर्न आहे. यांचा निकाल आज दिनांक 17 मे 2024 रोजी जाहीरच झालेला आहे. त्यानंतर फर्स्ट इयर BBA CA BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी नंतर BSc रेग्युलर BSc बायोटेक BSc
कम्प्युटर सायन्स असेल, BBA असेल, BCom असेल, BA असतील, BCA सायन्स असेल, BBA CA असतील, डिप्लोमा रिलेटेड काही कोर्स असेल, BSc ॲनिमेशन आहे, यांची मार्क्स भरण्याची अंतिम मुदत ही 15 मे 2024 आहे आणि विदिन 8 दिवसाच्या आत यांचा निकाल हा जाहीर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जर का तुम्ही रिझल्ट कुठे बघायचा आहे तर यासाठी तुम्ही इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 5 नंबरचा कॉलम तुम्हाला रिझल्ट दिसेल. या रिझल्टवरती काय करा, क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आज दिनांक 17 मे 2024 रोजी ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहे त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी समोर बघता येणारी आहे आणि याबाबतची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला निकाल जाहीर झाल्याबरोबरच आपण दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. बघा, या ठिकाणी इथे तुम्हाला दिसत असेल 1 नंबरलाच फर्स्ट इयर PGDCM 2022 पॅटर्न एप्रिल 2024 दिलेला आहे आणि इथे तारीख आजचीच दिलेली आहे 17 मे 2024. इथे थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल केलं तर तिथं व्ह्यू रिझल्टमध्ये जाऊन तुम्ही तुमचा निकाल हा बघू शकता. सो या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट कुठे बघायचा आहे त्याची माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे आणि इथे जो काही आपला SPPU एक्झाम अपडेट मिस्टर अक्षय बळे या नावाने पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे ज्यामध्ये 65,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक या माहितीचा लाभ घेत आहे. त्यामुळे तुम्ही देखील या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि यामध्ये शेअर केलेले सर्व जे काही व्हिडिओज आहे आणि मेसेज आहे ते काळजीपूर्वक तुम्ही बघत जा, जिथे सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला दिल्या जातील. आता आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे की तुमचा निकाल आता बाकी अभ्यासक्रमाचा कधी जाहीर होणार आहे त्या बाबतीत चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कॅप मार्क्स एंट्रीमध्ये आता जे काही अभ्यासक्रम दिसत आहे जे मी तुम्हाला सांगितले की फर्स्ट इयर आणि डिप्लोमा रिलेटेड अभ्यासक्रम आहे ज्यांची मार्क्स भरण्याची अंतिम डेट ही 15/5/2024 आहे. मी म्हणेल दिनांक 20 मेपासून 20 मेला तर मतदान आहे. 20 मे ही जर का तारीख सोडली तर 20 मेच्या पुढे म्हणजे 25 मेच्या आसपास किंवा आपण गृहीत धरूया की मे महिन्याच्या लास्ट वीकला हे जे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे, फर्स्ट इयर BA, BCom, BSc, BCA, BCS वगैरे सर्व अभ्यासक्रमाच्या फर्स्ट इयरचे निकाल हे मे महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत जाहीर होणार आहे किंवा जाहीर होऊ शकता. ओके, लास्ट वीकपर्यंत. आता याच्यामध्ये जर का लवकर जाहीर झाले तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सांगणारच आहोत. यावरून तुम्हाला समजलं असेल की ऑल फर्स्ट इयर आणि डिप्लोमा रिलेटेड जेवढे काही अभ्यासक्रम आहे या सर्व अभ्यासक्रमाचे निकाल हे शक्यतो तरी लास्ट वीक ऑफ मे 2024ला लागण्याची शक्यता आहे. जर यदाकदाचित काही मार्क्स एंट्री करणं बाकी राहिलं असेल आणि जर विद्यापीठांनी मार्क्स एंट्री करायला जर का पुन्हा मुदतवाढ दिली तर तुमचा निकाल पुन्हा काय होऊ शकतो, थोडासा उशिरा जाहीर होऊ शकतो. आता बघा, नुकतेच विद्यापीठाचे TYच्या ऑल क्लासेसचे काय झालेले आहे, काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा चालू आहेत तर काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा झालेल्या आहेत. जसं BA, BCom, BSc, नंतर BCS, BSc सायन्स, BSc कम्प्युटर सायन्स आपण म्हणूया ज्याला BCSला, त्यानंतर BCA सायन्स असतील, BSc ॲनिमेशन असतील, हॉस्पिटॅलिटी स्टडी, सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्स असेल, BBA, BBIB, BBA CA या सर्व अभ्यासक्रमाच्या TYच्या परीक्षा ह्या ऑलरेडी झालेल्या आहे. काही परीक्षा ह्या 30 एप्रिल 2024 रोजीच काय झालेल्या आहे, संपलेल्या आहे. आज जवळजवळ परीक्षा होऊन 17 दिवस पण झालेले आहेतच लास्ट पेपर होऊन. तुम्हाला माहिती आहे की शेवटचा पेपर झाल्यानंतर 45 ते 60 दिवसापर्यंत तुमचा निकाल हा काय केला पाहिजे, जाहीर केला पाहिजे. पण आता एक गृहीत धरा की एखादा विद्यार्थी सपोज TY BComला आहे आणि त्याचा SY BComचा पण पेपर बॅकलॉग आहे, तर त्याचे TYचे पेपर जरी चेक झाले पण त्याचा SYचा पेपर बाकी आहे म्हणून काय त्याचा निकाल लगेच जाहीर केला जाईल का, तर नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं तुमचा जो काही TYचा निकाल आहे किंवा SY आणि TY हे जे काही अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे, ऑल अभ्यासक्रमाचे, मी प्रत्येकी नावं घेत नाही, पण या सर्व अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे ते साधारणतः 15 ते 20 जून 2024च्या आसपास काय होतील,
जाहीर होतील। तुम्हाला माहिती आहे की जसे आता काही BA BCom BSc BCSचे वगैरे काही पेपर आहे, तर काही पेपर हे 21 मे 2024 रोजी संपत आहे, तर काही पेपर हे 30 किंवा 31 मे 2024 रोजी काय होत आहे, संपत आहे। तर पुढील 15 ते 20 दिवस जर का आपण दिले तर निश्चित तुम्हाला माहिती आहे की 15 ते 20 जून 2024च्या आसपास यांचे निकाल जाहीर होतील आणि TYचे पण निकाल हे शक्यतो तरी जून महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातच जाहीर होणार आहे। मी परफेक्टली डेट सांगू शकत नाही, मी फक्त तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूल सांगितलेला आहे की जून महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात हे सर्व निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे। विद्यापीठाने तशी टेंटेटिव्ह डेट ही 30 जूनपर्यंत त्यांना निकाल जाहीर करायचं टार्गेट ठेवलेलं आहे। कदाचित लवकर पण विद्यापीठ काय करू शकतं, SY आणि TYचे निकाल हे जाहीर करतील। PGचे निकाल हे जून महिन्याच्या लास्ट वीकला इथे आपण पुन्हा येऊया। जे विद्यार्थी PG म्हणजे MA MCom आणि MScच्या ऑल फॅकल्टीला असतील, या अभ्यासक्रमाचे निकाल जून 2024च्या लास्ट वीकला जाहीर होण्याची शक्यता आहे। ओके, लवकर झाले तर ते आपण तुम्हाला सांगणारच आहे। तुम्ही म्हणताल की सर याचा निकाल किती तारखेला जाहीर होईल? बेटा, निकाल तर काय मी तयार करत नाही, ही यंत्रणा असते, त्यामुळे मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ते तुम्हाला निश्चित देण्याचा प्रयत्न करेल। आणि असंही काही विद्यार्थ्यांना इतकी घाई झालेली असते की शेवटचा पेपर होत नाही तर लगेच विचारतात सर निकाल कधी लागणार? बरं, निकाल लागला सर आता पुढचं ॲडमिशन कधी? ॲडमिशन चालू झालं तर लगेच पुढं सर येणाऱ्या परीक्षांचं फॉर्म कधी सुटणार? बरं, हॉल तिकीट कधी येणार? परीक्षेचं हॉल तिकीट आलं, टाईम टेबल आलं, लगेच पेपर झाले का लगेच पुन्हा परत त्यांचं चालू होतं की सर रिव्हॅल्युएशनचं रिझल्ट कधी, फोटोकॉपी कधी? हे सर्व तुमच्या प्रक्रिया असतात। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जेवढे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ना, त्या तुम्हाला वेळोवेळी देतील, आम्ही देण्याचा प्रयत्न करणारच आहे। त्यामुळे तुम्ही जास्त घाई करून सतत प्रश्न विचारण्याची गरज नाही। जे काही व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला दिलेले आहे आणि टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही मेसेज शेअर केलेले आहे ते सर्व काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुमच्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन होईल। पुन्हा एकदा सांगतो, ऑल डिप्लोमा UG आणि PG तसेच ऑल फर्स्ट इयर फॅकल्टी यांचा निकाल मे महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। तर SY आणि TY यांचे सेकंड आणि थर्ड वीक ऑफ जून, जे SY आणि TYचे विद्यार्थी आहे ऑल फॅकल्टीचे, यांचा जो काही निकाल आहे तो जून महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल, एक्सेप्ट BSc, कारण BScचा शेवटचा पेपर हा 6 जून 2024ला आहे। त्याच्यामुळे BSc सोडून बाकीच्या ज्यांचे परीक्षा या 30 मेपर्यंत संपणार आहे त्यांचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होऊ शकतो। तर MA MCom MScचा लास्ट वीकच्या जून महिन्याच्या लास्ट वीकला PGचे निकाल जाहीर होतील। आता फक्त एक शेवटची माहिती सांगतो, ती म्हणजे की येणारं नवीन अकॅडमिक इयर हे 20 जून 2024 पासून सुरू होत आहे। ज्या फर्स्ट इयर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होतील त्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करा, पुढील वर्गासाठी ॲडमिशन घ्या, जेणेकरून 20 जूनपासून पुढचे वर्ग हे सुरळीत चालू होतील आणि अकॅडमिक इयर हे सुरळीत झालं तर पुढच्या परीक्षा या वेळेत होतील, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठेही अडचण येणार नाही। ओके, अकॅडमिक इयरबाबत सविस्तर माहिती आपण देऊया। येणारं 24-25 सालामध्ये इयर कधी स्टार्ट होणार, एंड कधी होणार, परीक्षा कधी असतील, याबाबत आपण टेंटेटिव्ह शेड्यूल जाहीर करून देणार आहोत। तर लेटेस्ट व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला बघा। त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आपल्याला जर का आवडली असल्यास, आपल्या गरजेची वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।